नमस्कार, मी विजय कुलकर्णी, आपला हक्काचा माणूस. आज गोडबदेव डीपीवडीतील सुनीलाल कंपाऊंड ह्याचा 17 वर्ष रखडलेलं काम आज पूर्ण होत आहे. त्यांचा 4व्या टप्प्याचा हा कार्यक्रम या 2 दिवसावर येऊन टपलेला आहे. हे ऐकून खूप आनंद वाटला. हे काम बऱ्याच जुन्या बिल्डरनी गोदरेज, आर बिल्डर यांनी काम सुरू केलं होतं, पण काय कारणास्तव त्यांना ते बनवता आलं नाही. मग काही वर्षांनी तिथे रुपारेल बिल्डर आला. त्यांची आणि रहिवाशांची मध्यस्थी करून एक आज चांगली वास्तू इथे बनलेली आहे. हा आर बिल्डर यांनी जो 438चा एरिया दिला होता, पण आम्ही रुपारेलला सांगून जर तुला चांगला FSI मिळतोय, चांगली तुला सगळं भेटतंय, तर आमच्या रहिवाशांना चांगला एरिया का देऊ शकत नाही याची त्याला विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याला एरिया चांगला भेटतोय, तर आम्ही त्यांना एरिया वाढून देऊ शकतो. आणि त्याच्याबरोबर रहिवाशांना घेऊन आम्ही त्या रुपारेलला 438च्या जागी लोकांना 578 आवडा रूम आम्ही करून दिला आहे. तर माझं असं म्हणणं आहे, ह्या रहिवाशांना ज्यांना भेटलं आहे त्यांनी ती उद्या चावी वाटपाचा कार्यक्रम आहे, त्यांनी सगळ्यांनी जावं आणि आपला जो काय नंबर भेटतोय, रूम भेटतोय ते त्यांनी घ्यावा. तसंच मी बाकी विभागांना पण सांगतो, ज्या रुपारेलला लोकांनी आमच्या बोलण्यावरनं कन्सल्ट दिलेली आहे त्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. जो हा प्रोजेक्ट बनला आहे त्याच्यापेक्षाही प्रशस्त रूम हा तुम्हाला मिळणार आहे. कारण ह्याच्यामध्ये आम्ही बिल्डरला कुठेही हलगर्जीपणा सोडणार नाही आणि आमची खालनापासून वरपर्यंत जोपर्यंत बिल्डिंग बनत नाही आहे तोपर्यंत आमचं पूर्ण त्याच्यावर लक्ष असणार आहे. तुम्ही कुठेही त्याच्यामध्ये तुम्ही गाफील राहून चालणार नाही, आम्हीही गाफील राहणार नाही. पण तुमचा लवकरात लवकर चांगला प्रोजेक्ट बनेल आणि आपला मराठी माणूस इथनं हद्दपार होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आणि तिथेही अशा प्रकारे कुटुंब 2-2 कुटुंब राहतील आणि चांगल्या प्रकारे राहतील याची आम्ही खबरदारी घेऊ. आणि ह्या जो प्रोजेक्ट बनला आहे ह्याच्यामध्ये जो रूम बांधले आहेत त्यांनी, मी आपल्याला आवाहन करतो तुम्ही जाऊन तो रूम बघून यावा, कशा प्रकारे बांधलेला आहे आणि कसा त्याची एका माळावर किती रूम आहेत, काय हे सगळं बघा. त्याच्यापेक्षाही चांगल्या फॅसिलिटी तुम्हाला देण्याची मी खबरदारी म्हणून चांगलं करून देईल ही तुम्हाला ग्वाही देतो. पण पुढे या प्रोजेक्टमध्ये जिथे जिथे गरज लागेल तिथे तिथे मी तुमच्या पाठीशी उभा आहे. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.